सगळा सुतारदाराचा सगळा भाग आहे, हा सगळा कष्टकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. हातावर सगळ्यांचं इथं पोट आहे. सगळं हातावर. काय साधारण दिवसाला किती मिळतं इथल्या भागात? काय नाही 500-600 रुपये हजेरी असती. काय बेगारी काम जातात, काय रिक्षा चालवतात असे. तुम्ही रिक्षा चालवून किती कमवतात असं बघायला? 500-600 रुपये होते. आम्हाला गव्हर्नमेंटने परमिट लय सोडल्यात ना. 11 वर्ष झालं परमिट चालू आहेत. बंद करायची ताकद नाही त्यांची, कारण ते एका कागदाचे 50,000 रुपये त्यांना भेटतात गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळे ते बंद करणार नाही. बिकलं लावले, मेट्रो आली, रिक्षावाले बिकलं लागलेत. आत्महत्या करायची पाळी आणली त्यांनी आम्हाला. आणि जो सरकारी नोकरीला त्याला पण रिक्षा परमिट आहे, तोही पण गाड्या काढतो. खरं एवढी वाईट परिस्थिती? वाईट परिस्थिती म्हणजे एक तास भाडं येत नाही इथं. सांगा ओला वगैरे त्यात चालू केले, ओला वगैरे चालू आहे. मग याला जे असे मीटरवर धंदा करणारे त्यांना धंदाच नाही ना. उद्धव ठाकरे सरकार आलं ते म्हणलं शेतकऱ्यांना काम दिलं. काय काम दिलं? नोकऱ्या द्या ना आम्हाला, आम्ही हे बंद करतो ना. आम्ही येतात 15-15, 20-30 वर्ष झालं आम्ही गाड्या चालवतोय. आणि तुम्ही आता गव्हर्नमेंटला परमिट जर सरकारी नोकरीला कॉर्पोरेशनला आहे त्याच्याकडे परमिट आहे, तो गाडी काढतो. सगळ्यांनी गाड्या काढल्यात. आम्ही काय करायचं? स्थानिकांनी मरायचं का? शिंदेंनी परमिट रद्द केलं होतं ना? नाही केलं, चालूच आहे. काय रद्द केलंय? सगळं शिंदेंनी केलं, फडणवीस केलं. फक्त त्यांचं काम काय आहे? पैसा भेटतोय ना तेवढा घ्यायचा, असं चालू आहे. बाकी दुसरं काय नाही.